तर सर मला हीच विनंती आहे की तुम्ही एकदा तरी आमच्या भुसावळ शहरामध्ये लक्ष द्या. ठीक आहे. आता तुम्हाला एक नगराध्यक्ष म्हणून माझी विनंतीच आहे, तुम्ही 10 दिवसाचे 2 तास दिलं तर सरळ तुमची 5 दिवसावरती पाणी येईल. आमची अशीच परिस्थिती की धरणगाव नगरपालिकेची, आमची नगरपालिका म्हणजे 2च वाढ ऐकून घ्या. आम्ही तिथे पाणीवर काय केलं की पाण्याचा टाइम कमी केला. तिथे पण 3 तास पाणी द्यायचो आम्ही, तो आम्ही 1.5 तास वापरला. आता आम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पाणी देऊ शकतोय. तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा. सर मी पाणी सोडत नाही ते आम्हाला समजत नाही आहे, कारण मी इलेक्शन जिंकून आल्यापासून सांगितलेलं आहे की 5 ते 6 दिवसांनी पाणी सोडायला पाहिजे. जनतेला इतका म्हणजे जबाबदारी तुमची आहे. सर मी सांगून थकलेली आहे, पण ते दुर्लक्ष करतात. भरपूर विकासाची जी कामं आहेत त्या थांबवलेलं जात आहे. कमीत कमी जनतेला तरी त्रास नको त्या गोष्टीचा. मला ही सर तुमच्याशी अपेक्षा आहे की नक्की तुम्ही काहीतरी भुसावळचं तुम्ही बसा, सगळ्यांना विनंती करा, काही गावातील प्रतिष्ठित लोक बोलवा आणि 2 तास गाव करा. तुम्ही 5 दिवसात पाणी द्या. आता आम्ही जर माझ्या गावामध्ये स्वतःच्या गावात 13 दिवसाच्या पाणी होतं मागच्या वर्षी. यावर्षी आम्ही 4थ्या दिवशी दिलं. लोक म्हणले का लवकर पाणी सोडतो म्हणले, म्हणजे ही परिस्थिती आली. म्हणजे लोकांना त्यावेळेची सवय होईल. स्टोरेज केला आता 3 दिवसाला उन्हाळ्यात आम्ही दररोज देऊ शकतो. आमचं गाव पण नगरपालिका एवढंच आहे, छोट्या नगरपालिकेवर. तुम्ही करून तर बघा. 2 तास केलं ना तुम्हाला अर्धा तास कमी होईल. आधुनिक उपाययोजना असं करायला लागणार आहे. तुमच्या मेन जे पाणी येतं रॉ वॉटरमधून फिल्टर झालेलं पाणी, ते स्टोरेज टँक आहे एकदम, ते अंडरग्राउंड स्टोरेज टँक अजून एक वाढवायचे कितीदा सांगितले. जीएसआरचं जे प्रपोजल आहे ते आपण सबमिट केलं होतं, तसं झाल्याशिवाय स्वागत होणार. आपण आता 15-20 तारखेला निधी आलेला आहे, तर त्या अंतर्गत प्रपोजल सादर तिथे याच्या निधी येतो तो काय म्हणतात त्याला, ते ग्रीन धोता काय प्रपोजल सादर केलेलं आहे. तो काय वापरत नाही. 15-20 तारखेपासून प्रस्ताव सादर केलेला आहे. मंजुरी देतात. ठीक आहे.